आपलं स्वागत. थेट जाऊयात. संजय राऊत सध्या बोलतायत. बोला. सोळा एप्रिलला नाशिकच्या मनोहर गार्डन लॉन्स या सभागृहामध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर आयोजित केलं. विभागीय शिबिर यासाठी म्हणतो आहोत आम्ही की अशा प्रकारची विभागीय शिबिरं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आम्ही घेत आहोत. एक मुंबईत झालं, आता नाशिक आहे. हे 16 तारखेला नाशिकला होत आहे, बुधवारी, आणि दिवसभराचं हे शिबिर आहे. आणि आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो. विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र यावं आणि दिवसभर विविध विषयांवर जे चिंतन आणि मंथन असतं त्यात सहभागी व्हावं. अनेक विषयांवर चर्चा होते. ती नाशिकच्या शिबिरात सुद्धा आहे. शिबिराचा कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत आहे. सकाळी 9:30 वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी 6:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील. आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत, अरविंद सावंत आहेत आमचे, चंद्रकांत खैरे, राजाभाऊ वाजे आमचे खासदार, राजन विचारे, विनायक राऊत, अंबादास दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे, हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे काही विषय मांडण्यासाठी दिलेले आहे. या शिबिरातलं एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण आम्ही तिथे दाखवणार आहोत, जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल. आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं आहे. आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांची पण उपस्थिती आहे. हे वैशिष्ट्य शिवसैनिकांसाठी आहे. शिबिराची तयारी हळूहळू सुरू आहे आणि शिवसेनेचे नाशिकमधले आमचे सगळे पदाधिकारी जे ते आपण पाहतात, उपनेते पडगुजर असतील, जिल्हा प्रमुख पी.जी. सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत, त्यानंतर आमचे केशव तात्या आहेत, पोरजे आमच्या जयंतराव दिंडे आहेत, विनायक पांडे आहेत, दादनपुरे ताई आहेत. म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का, शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असतील, यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून घेतलं. बऱ्याच काळानंतर उद्धवसाहेब इथे येतील आणि मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला घ्यावं नेहमीप्रमाणे ही सूचना होती. त्यानुसार हे शिबिर होतं. विषय वेगळा काय चाललाय? तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणाला तरी चौकशीला ताब्यात घेतलाय म्हणताय. हा, तर
शिबिराचा विषय संपलाय तुमच्यासाठी का काय? असीम सरोदेंचं नेमकं या असीम सरोद्यांचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत. आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो. आमच्या वतीनं तुरुंगात ते खटले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते तर आहेतच. याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात, नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परखड आहेत. शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचेपी होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचं असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे. तर ठाकरे गटाच्या शिबिराची संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. या शिबिरामध्ये बाळासाहेबांचं न ऐकलेलं भाषण चालवलं जाणार असं ते म्हणाले. पुढची बातमी पाहूया. मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही